नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकानं 11 जुलै रोजी कारवाई करत वाहेगाव येथील गोदावरी नदी पात्रामधून अवैधरित्या रेती उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांकडून 1,75,50,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि नष्ट करण्यात आला। यामध्ये 6 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या आदेशावरून नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। 11 जुलै रोजी गुन्हे शोध पथकामधील अधिकारी आणि अंमलदार हे अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी गस्त करत असताना वाहेगाव येथील गोदावरी नदी पात्रामध्ये अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पोलीस पथकाने घटनास्थळी छापा टाकला। या कारवाईमध्ये 2 हायवा आरोपींसह ताब्यात घेण्यात आले आहेत। तर नदी पात्रामधून अवैधरित्या रेती उपसा करणारे 4 आरोपी पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळावरून पसार झाले। घटनास्थळी तपासणी केली असता अवैध रेती उत्खननासाठी वापरले जाणारे 2 लोखंडी बोटी, 7 इंजिन, 40 तराफे तसेच त्यावरील रेती आढळून आली आहे। नदी पात्रामधील साहित्य बाहेर काढणं शक्य नसल्यामुळे नियमानुसार सदर साहित्य जागेवरच नष्ट करण्यात आलं। या कारवाईमध्ये हायवा जप्त करण्यात आले आहे, तर 2 लोखंडी बोटी, 7 इंजिन, 40 तराफे आणि त्यावरील रेती जागेवरच नष्ट करून एकूण 1,75,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी किरण भुरे आणि अर्जुन पवार तसेच फरार असलेल्या अन्य 4 आरोपींच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक बाबूराव चव्हाण आणि कर्मचाऱ्यांनी पार पाडली आहे। मजहर शेख, सी 24 तास, नांदेड।